नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला नवीन एका सेक्शनमध्ये आपलं स्वागत करतो। आपण सम्राट अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेले काही दिवस आपण मराठी आणि आज आपण बुद्धिमत्ता विषयाचा असा एक भाग बघणार आहोत जो नेहमीच मुलांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे। तर तो भाग म्हणजे जागांची अदलाबदल। ठीक आहे, याचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, प्रश्न कसे विचारले जातात। आता ह्या लेक्चरचा फायदा बऱ्यापैकी जुन्या मुलांना जास्ती होणार आहे। ठीक आहे, पण मी नव्या मुलांना पण समजेल या प्रकारे सांगायचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर बघा, एक तुम्हाला प्रश्न दाखवतो आणि प्रश्न दाखवायच्या नंतर तुम्हाला त्याचं मी हे करतो, काय करतो, कसं सोडवायचं सांगतो। ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्ही कसा सोडवता मला माहीत नाही, आता मी कसा सोडवतो बघा। ठीक आहे, तर मी हा प्रश्न वाचतोय। मुलींच्या एका रांगेत सोनम, मी सोनम म्हणतोय। मुलींच्या एका रांगेत पूनम, मी पूनम म्हणतोय। फास्ट सोडवतोय मी। ठीक आहे, आणि इथं जागा बदलल्या, गोल केला बघा, 2 डॉट 2 रेष आणि जागा बदलल्या। सोनम, परत कोण आली, सोनम। ठीक आहे, चला, तर पूनमचा उजवीकडून 11वा नंबर अधिक इकडचा हा 17, सो 11 अधिक 17 इज इक्वल टू 28 वजा 1, तुमचं आन्सर आहे 27। तुम्हाला अरे बापरे, सरांनी पटकन कसं काय सोडवलं? हो, 100% तुम्हाला पण असं सोडवायला येईल, पण त्यासाठी काही गोष्टी आहेत। समजा आणखीन एक गणित आहे। ठीक आहे, अजून एक गणित आहे। ठीक आहे, मी समजा अंकच लिहितो फक्त। बघा, पहिला अंक मी हा लिहिणार आहे। ठीक आहे, 20 अधिक 35 बरोबर 55 वजा 1 इज इक्वल टू 54। सर असं काय करता तुम्ही? सर तुम्ही असं काहीच करत नाहीत, तुम्ही अशा रेषा मारत नाहीत, हा मुलगा इथं बसलाय असं करत नाहीत, इकडनं आला तिकडनं आला हे पण सांगत नाहीत। येस, पण ही चांगली मेथड आहे, पण ही मेथड मला एका दिवसात नाही समजली। मग ही मेथड कशी करायची, ह्या मेथडचा उपयोग कसा करायचा किंवा काय करायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, ट्रिक नाही आहे, ही पद्धतच आहे, पण ती पद्धत आपण शांत चित्ताने नीट समजून घेऊया। ठीक आहे, बघा, काय आहे मुद्दा बघा, रांगेतील स्थान ह्या टॉपिकमध्ये बघा, रांगेतील स्थान। ठीक आहे, हा टॉपिक आपल्याला परीक्षेला विचारतात। तर ह्या टॉपिकमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न किंवा टाईप पडतो, तो म्हणजे जागांची अदलाबदल। जागांची अदलाबदल। मग सर जागांची अदलाबदल हा जो प्रश्न पडतो याच्यात प्रामुख्याने काय आहे, तर बघा काय आहे, आता तुम्हाला मी कन्सेप्ट समजावून सांगतो थेरॉटिकल। तर बघा, ह्या 2 व्यक्ती आहेत, ह्या 2 कोण आहेत, व्यक्ती आहेत, बरोबर। तर ह्या 2 व्यक्ती, ह्या 2 व्यक्ती बघा 1 2 3 4 5 आहेत। मग काय करतात ह्या व्यक्ती, समजा ह्याचं नाव आहे 1 नंबरचा R आहे, तिकडून 2 नंबरचं नाव आहे M। मग हे एकमेकांची जागा चेंज करतात, हे एकमेकांची जागा करतात, चेंज करतात। आरच्या ठिकाणी कोण येऊन बसतो सर, M। एमच्या ठिकाणी कोण येऊन बसतो, R, बाकी रिमेन्स कॉन्स्टंट। सिम्पल, हा ह्याच्या जागी जातो, तो त्याच्या जागी जातो, ह्याला म्हणे जागांची अदलाबदल। तुम्हाला कळलं असेल प्रश्न कशा स्वरूपाचा असतो। ठीक आहे, जाऊया पुढे। आता पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक कन्सेप्ट याच्यामध्ये लावावी लागते, ती म्हणजे काय, समजा ह्या अशा व्यक्ती उभ्या आहेत, ह्या व्यक्ती अशा समजा उभ्या आहेत। चला आपण मागणं सुरुवात करूया। ह्या व्यक्तीला समजा आता आपण ह्या व्यक्तीचं असं पिवळं करून ठेवलं। चला इकडून काउंटिंग करूया, शेवटून 1 2 3 4 5, काय म्हणू आपण, शेवटून 5वा। ओके, वरून 1 2 3, काय म्हणू आपण, वरून किंवा समोरून 3रा। मग जर मी अंक बघितले तर 5 आहे, 3 आहे, म्हणजे अंक काय आहेत, 5 अधिक 3 आहेत, तर किती आले, 8। मुलं जर चेक केली मी, 1 2 3 4 5 6 7, अरे बापरे, 8 मुलं नाही आहेत, मुलं किती आहेत, 7। मग वजा 1 करावं लागेल, काय करावं लागेल, -1। तो -1 का करायचा,
आता जुन्या मुलांना माहिती असतं वजा एक का करायचा. वजा एक ह्यासाठी करतात, कशासाठी करतात, एकाच व्यक्तीला तुम्ही दोनदा काउंट करता. ठीक आहे. ह्या पिवळ्याला तुम्ही खालनं पण काउंट केला, ह्या पिवळ्या तुम्ही वरनं पण काउंट केला. बरोबर. सो खालनं काउंट केला, वरनं काउंट केला, तुम्ही दोनदा का काउंट करताय. तुम्ही एकदाच काउंट करा, एकदाच काउंट करा. ह्यामुळं दोनदा काउंट केलेल्यातला तुम्ही एक वजा करा, हा ह्याचा कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला ही गोष्ट लावावी लागणार आहे. काय लावावी लागणार आहे, रेषेतली मुलं कोणीही असोत, कितीही असोत, पण त्यातले एखाद्या मुला जर तुम्ही दोनदा काउंट करत असाल तर 100% तुम्हाला काय करावं लागेल, त्याला एकदा वजा करावं लागेल. मग इथून पुढं मी जर -1 केलं तर समजायचं सरांनी डबल काउंटमधल्या एकाला वजा केलेला आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. जाऊया पुढे. दुसरं आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे काय बघा, -1. तर -1 का करावे ही पहिली कन्सेप्ट शिकून घेऊया आपण. काय म्हणतोय मी, -1 का करावे. -1 का करतात तर लक्षात घ्या, एक समजा उभी एक रेष आहे, उभी एक रांग आहे, त्या रांगेत काही मुलं बसलेली आहेत, त्या रांगेत काही मुलं बसलेली आहेत. त्या रांगेतला हा मुलगा, त्याचं काहीतरी समजा असं त्याला आपण फिगर आउट केलं. तर ह्याच्याबद्दल जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा कसं लिहिलं जाईल, एकदा त्याला वरून गणलं जाईल म्हणजे मोजलं जाईल, एकदा त्याला खालून मोजलं जाईल. खालून जेव्हा मोजतो तेव्हा तो कितवा बसतोय बघा जरा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. कितवा बसतोय, खालून पाचवा. कितवा बसतोय, खालून पाचवा. ओके. वरून जेव्हा काउंट करतोय आपण वरून, त्यावेळेस तो कितवा बसतोय, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. वरून तो कितवा बसतो, 8वा. ओके. मग सामान्य मुलाला जेव्हा 2 अंक दिसतात तेव्हा तो काय म्हणतो, 8 दिसतोय, 5 दिसतोय, दॅट्स वाय 8 अधिक 5 बरोबर रांगेमध्ये किती मुलं मला हवीत, 13. मित्रा तसं नसतं, 13 तसं नसतं. मग कसं असतं, जर तो काउंटिंग केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, अरे मुलं 12च भरतात. मुलं किती भरतात, 12. मग जो वजा 1 करता, जो वजा 1 करता तो कशामुळं करता, हा जो पिवळा व्यक्ती आहे त्याला तुम्ही खालनं गणलात ना, ठीक आहे, वरनं का गणलास तू, किंवा वरनं गणलास ना त्याला, मग खालून का बघतोयस तू, सिंपल, म्हणून तो वजा 1 करतो. आय होप तुम्हाला कळायला असेल. ठीक आहे. थोडक्यात काय, एकच व्यक्ती दोनदा काउंट केला गेला तर -1 करायचं. हा पहिला कन्सेप्ट आपला क्लिअर झाला. पुढे जाऊया. तर बघा दुसरा कन्सेप्ट असा आहे, एकाच व्यक्तीची स्थाने बदलतात का, जर बदलत असतील ती कशानुसार बदलतात. बघा, मग याच्यामध्ये पहिलं वाक्य मी तुम्हाला नक्कीच सांगेन. याच्यामध्ये पहिलं वाक्य असं आहे दादा, काय पहिलं वाक्य, स्थाने बदलतात का. मी म्हणतोय पहिल्यांदा नाही बदलत. कधी, जर ती एकाच रेषेत असेल, जर ती मुलं, समजा ही मुलं आहेत एका रेषेत असतील, त्यांची जी स्थिती आता आहे ती स्थिती नंतर असेल तर स्थान बदलायचा प्रश्न येणारच नाही. स्थान कधी बदलतं, मूळ स्थितीमध्ये असताना स्थान बदलतच नाही. मग स्थान बदलतं कधी, जर त्या रेषेमध्ये बसलेली मुलं आपापसात जागा बदलत असतील तर. म्हणजे दुसरं वाक्य मी असं म्हणू शकतो, हो, काय माझं वाक्य होतं, एकाच व्यक्तीची स्थाने बदलतात का. मी म्हणलं नाही बदलत. कधी, जर ती रेषेत असतील तर नाही बदलत, गरजच नाही बदलायची. पण मी तिसरं वाक्य म्हणते, हो बदलतात. कधी, जर ती ही अशीच मुलं असतील, समजा ही सगळी मुलं असतील, बरोबर, त्याच्यामधला हा एक मुलगा आणि त्याच्यामधला हा एक मुलगा, बरोबर. आता ही मुलं, समजा ह्याचं नाव मी दिलं P
याचं नाव दिलं मी क्यू. ही मुलं आपापसात जर यांनी जागा बदलल्या तर यांच्या जागा बदलतील. म्हणजे कसं होऊ शकतं सर, हीच मुलं उद्या वेगळ्या प्रकारे सांगू शकतो मी. कशी, तर अशी बघा, इथं बघा, हा पी काय बनून जाईल सर, क्यू बनून जाईल. सर हा जो क्यू आहे काय बनून जाईल सर, पी बनून जाईल. मग ह्या ठिकाणी पीला गणताना काय म्हणलं होतं, डावीकडून 6वा, 1 2 3 4 5 6. पी हा डावीकडून कितवा म्हणले होते, 6वा. आता इथं काय म्हणतील, पी हा जागा बदलल्याच्या नंतर, जागा इंटरचेंज केल्याच्या नंतर पी हा उजवीकडून कितवा आहे, 1 2 3 4. पी हा उजवीकडून चौथा, उजवीकडून चौथा. पी हा डावीकडून 6वा, पी हा उजवीकडून 6वा. यात एका व्यक्तीची स्थानं आहेत का रे, अजिबात नाहीत. हे एका व्यक्तीचं स्थान नाही. बट आता गंमत बघा, क्यू, क्यू हा उजवीकडून चौथा, क्यू हा उजवीकडून चौथा. जागा बदलल्यावर क्यू हा डावीकडून 6वा. आता मला सांगा, जागा त्यांनी बदलली का, हो बदलली. मग मी ज्या वेळेस ह्या क्यूच्या जागेबद्दल बोलीन, कुणाच्या, क्यूच्या, त्यावेळेस पहिली जागा कुणाची होती, अर्थात पीची होती. बरोबर. इथल्या जागा ह्या नवीन आहेत, इथल्या जागा आहेत ह्या नवीन आहेत. मग नवीन जागेमध्ये क्यू आलाय, नवीन जागेमध्ये पी आलाय. बरोबर. नवीन जागा मला मिळालेल्या आहेत किंवा जुन्या जागा मला माहिती आहेत. आता फक्त मला एकच माहिती पाहिजे, नवीन जागा दिल्या असतील तर जुनी जागा काय, जुनी जागा दिली असेल तर नवीन जागा काय. आणि त्यातून मला काय कळेल, मला हे कळेल एकाच व्यक्तीचं जुनं स्थान आणि एकाच व्यक्तीचं बदललेलं नवं स्थान, हे समजेल. कसं, पुढं बघूया. गंमत बघा. आता आपण गणित छोटं घेऊया, 10 मुलांचं गणित घेऊया, त्यात तुम्हाला समजून येईल. हां, मी समजावून सांगतो. बरं, हे पेपरला काढायचं नाही आहे. पहिली गोष्ट मी काय म्हटलं, पेपरला 1 2 3 4 4 अंक लिहायचे, उत्तर येतं किती, 3 सेकंदात, 4 सेकंदात. ठीक आहे, 10 सेकंद मॅक्स. चला आता फक्त आपण गणित कसं बनलंय हे बघतोय. चला एक 10 मुलं आपण घेऊया. ठीक आहे, जास्त घेऊ आपण. चला बघा, ह्या ठिकाणी हा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे समजा एम. ओके. आणि ह्या ठिकाणी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे समजा काय नाव ठेवूया, जरा वेगळं ठेवूया आपण, क्यू ठेवूया. काय नाव ठेवूया, क्यू. एम आणि हा क्यू. आता ही स्थिती आहे मूळ स्थिती. कोणती स्थिती आहे ही, मूळ. आणि नंतर काय बनणार तुमची नवीन स्थिती. मूळ स्थितीमध्ये एम हा डावीकडून कितवा आहे सर, तिसरा. अगदी बरोबर आहे. मूळ स्थितीमध्ये क्यू हा उजवीकडून कितवा आहे, हा क्यू हा उजवीकडून कितवा, 1 2 3 4 5 6. ओके. आता ही एवढीच माहिती दिली तर मला एकूण मुलं कळतील का, नाही कळणार. एकूण मुलं मला समजायची असतील तर एकतर ह्या क्यू बद्दल मला समोरून मागून दोन्ही सांगा, बरोबर का, और ह्या एम बद्दल मला समोरून इकडून दोन्ही सांगा. मगच मी सांगू शकतो ह्या रांगेत मुलं किती आहेत, येस और नो, हो की नाही. येस म्हणजे पहिलं गणित. तीच गोष्ट इथं लागू करतो आपण. तीच गोष्ट काय करतो आपण इथं लागू करतो. कशी, बघूया. जर ते म्हणतात क्यू इकडून बाबा उजवीकडून 6वा आहे, डावीकडून कितवा असेल, तर डायरेक्ट ते वाक्य देऊ शकत नाहीत. मग वाक्य कसं बदलतात, कसं बनवतात वाक्य, बघून घ्या. एम हा तिसरा आहे डावीकडून, क्यू हा उजवीकडून 6वा आहे. ठीक आहे, ओके. आता ते असं म्हणतात, ह्या दोघांनी एकमेकांमध्ये जागा बदलल्या, ह्या दोघांनी एकमेकात किंवा आपापसात जागा बदलल्या. जागा बदलल्याच्या नंतर इथं कोण येईल, एमच्या ठिकाणी सांगा जरा, इथं कोण येईल,
आम्ही छोटं करतो, हे जरा छोटं करतो. ठीक आहे, चला सांगा मला इथं कोण येईल. हां, एमचं ठिकाण जाऊन कोण घेईल जागा? क्यू. क्यूचं ठिकाण जाऊन कोण घेईल जागा? एम. मग आता मला सांगा, जर मी नवीन एमची जागा सांगितली, ती आधी जागा कुणाची होती? क्यूची. बरोबर आहे. क्यूची जुनी जागा, एमची नवीन जागा, म्हणजे एकाच व्यक्तीच्या दोन जागा. येस ऑर नो? येस ऑर नो? जर तुम्हाला असे म्हटले एमची जुनी जागा आणि क्यूची नवीन जागा म्हणजे पण एकाच व्यक्तीच्या दोन जागा. येस ऑर नो? कळलं? पेपरात दोन्ही देणारच नाहीत. पेपरला एका व्यक्तीच्या दोन जागा मिळाल्यात का हे चेक करायचं, हे आपलं दुसरं काम आहे ह्या गणितातलं. मग जर एकाच व्यक्तीच्या दोन जागा तुम्हाला मिळाल्या तर गणित सोडवायला सोपं होतं. कसं ते गणितात तुम्हाला कळेल. आता मी इथं एवढंच दाखवायचा प्रयत्न केलाय, जर त्या व्यक्तीने जागा बदलल्या, हो बदलल्या, बदलल्यानंतर एकाच व्यक्तीची मूळची, एकाच व्यक्तीची नवी. बरोबर? मग हा क्यू उजवीकडून 6वा होता, त्याच ठिकाणी एम आला. बरोबर आहे? म्हणजे तोच क्यू आता इकडे येऊन बसला, हा एम तिकडे येऊन बसला. ठीक आहे, गणितामध्ये बघूया आपण हे गणित सोडवतात कसं. तुम्हाला इथपर्यंत काही कळलं न कळलं मॅटर करत नाही, पुढच्या गणितात तुम्हाला मी समजून देईन की हा मुद्दा आहे तरी कसा. दुसरा प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे, रेषा वगैरे काहीच काढायच्या नाहीत, रेषा काढायला मनाई आहे. ठीक आहे, चला सर बोला काय करायचंय. मी जसं मी करणार आहे तसं तुम्ही करायला शिकायचं. बघा काय, सोनम ओके, पूनम ओके आणि परत सोनम. सोपं. सोनम, पूनम, सोनम. ओके, तुम्हाला 4 नाव मिळणारच नाहीत, कितीही ताना तुम्ही. 4 नावं तुम्हाला कुणीच देणार नाहीत. 4 नावं तुम्हाला गणितात येणारच नाहीत. मग दिल्यावर गणितात काहीच ठेवलं नाही, रिव्हील झालं गणित. बघा आता, सोनम आणि पूनम सेट आहेत, मूळ स्थिती आहे. ओके, कुठेतरी सोनम आहे, कुठेतरी पूनम आहे. आता नेक्स्ट, त्यांनी आपापसात जागा बदलल्या. त्यांनी आपापसात जागा बदलल्या, बदलू देत. बरोबर? जागा बदलल्यावर तुम्हाला तर एवढं कळतं की सोनमच्या ठिकाणी कोण येईल, पूनमच्या ठिकाणी कोण येईल, सोनम. मग मला सांगा, नेक्स्ट नवीन स्थितीमधली जर सोनमची स्थिती दिली असेल तर ती आधी कुणाची असेल? एक्झॅक्टली कुणाची असेल? मग सोनमची नवी स्थिती कितीवी आली? 17वी. बरोबर? त्याच ठिकाणी आधी कोण बसली होती? किती आहे ती पूनम? 11वी. 17 अधिक 11, एकाच व्यक्तीला मी दोनदा काउंट केलं, 8 आणि 2. पण अजून एकदा वजा करावं लागेल का? कारण मला डबल काउंटचा अधिकार नाही. मला डबल काउंटचा अधिकार नाही. क्लिअर आहात का? सिंपल. जाऊया पुढे. काही मोठं नाही. आता गणित आता सोडूया आपण. बघा प्रश्न नीट वाचायचा काय आहे तो. हां, शेवटी बघा, किसन आणि रमणखेरीज किती व्यक्ती असतील, म्हणजे ते जागा शोधा, त्या दोघांच्या व्यतिरिक्त किती लोक असतील हे विचारलेलं आहे. चला जाऊन द्या आपण, काय अडचण नाही. कोण आहे पहिल्यांदा? किसन के, रमण आर. ठीक आहे, मूळ स्थिती आहे, अडचण नाही. चला, मूळ स्थितीत जागा बदलत नसतात. जागा कधी बदलतात? थोड्या वेळाने. जागा बदलायला घेतल्या. बरोबर? त्यांनी जागा बदलल्या. ओके, मी माझी पद्धत सोडत नसतो काय झालं तरी. जागा बदलल्या. आता कोणाचं नाव आलंय बघ? किसनचं नाव आलंय. कुणाचं नाव आलंय? मला सांगा, जागा बदलल्यावर किसन जिथं होता तिथंच किसन येईल का? येणारच नाही. हेच गणिताचं लॉजिक आहे. मग गणितामध्ये कोण येईल? किसन ह्या ठिकाणी आला. ही जागा पहिली कुणाची होती?
रमणची होती. रमण पहिल्या ठिकाणी होता 12. किसन आता किती नंबरला आलाय 20. 12 अधिक 20 किती होतात सर 32. रांगेत मुलं किती आहेत 32 नाही आहेत. वजा 1 31. बरोबर सर 31 उत्तर टिक करतो. चला पुढं मी घरी येऊन बघतो पेपर. सर मला पेपर सोपा गेला. अरे बाळा पेपर वाचायचा प्रश्न नीट वाचायचा. प्रश्नात काय दिलंय रमण आणि तुमच्या कोण किसन यांच्या खेरीज किती लोक असतील. 31 मुलं जर सगळी असतील त्यातला एक रमण असेल त्यातला एक कोण आपला किसन असेल तर 2 घालवल्यावर किती मुलं शिल्लक राहतील 29. तुझं उत्तर 31 नाही दादा. तुझं उत्तर किती आहे 29. आलं लक्षात ना. सिंपल आहे. हा 2 वजा का केला रमणचा आणि किसनचा. पुढे जाऊया आणखी. हा सोडवलेला आहे आपण. हा इथं जाऊया. चला कोण कोण आहेत व्यक्ती आमच्या. हां मनोज एम किरण के. चला मनोज आणि किरण एम आणि के सेट आहेत. हो सेट आहेत. जागा बदलत आहेत. जागा बदलल्यावर असं तर होणार नाही आहे मनोज मनोजच्या ठिकाणी येईल किरण किरणच्या ठिकाणी येईल नाहीच येणार. जागा बदलल्या नाव कोणाचं दिसतं मला. जागांची अदलाबदल केली नाव कोणाचं दिसतं मला मनोजचं. मनोजचं नाव दिसतं नवीन ठिकाणी. याचं तर जुनं ठिकाण कोणाचं होतं ते किरणचं. किरण किती नंबरला होता 20. मनोज नवीन किती 35. 20 अधिक 35 बरोबर किती सर 55. बाळा 55 उत्तर नाही. वजा किती घ्यायला लागेल कारण डबल काउंटचा तुला अधिकार अजिबात नाही. वजा 1 केल्यावर तुझं आन्सर काय राहतं 54. ठीक आहे. बघा शांत चित्ताने विचार केला तर तुम्हाला हे गणित चांगलं समजू शकतं. आणि हा टॉपिक आपण आपल्या ह्याला चांगला घेतलेला आहे. तो तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या ॲपला जाऊन बघू शकता. आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा एका रांगेत विजय कोण आहे आपला भाऊ विजय बरोबर. दुसरा कोण आहे आमचा हा उमेश. विजय आणि उमेश जागांची काय करतात सर अदलाबदल. अडचण नाही आहे आम्हाला काहीच अडचण नाही. अदलाबदल केली स्थिती चेंज झाली. नवीन ठिकाणी आम्हाला कोण विचारला विजय. नवीन ठिकाणचा विजय म्हणजे जुन्या ठिकाणचा उमेश. मग उमेशचं जुनं ठिकाण कुठं आहे दादा 12. विजयचं नवीन ठिकाण कुठं आहे 22. 12 अधिक 22 किती होतात सर 34. किती होतात 34 बरोबर की नाही. पण 34 उत्तर आहे का नाही. वजा 1 करायला लागेल. उत्तर काय येईल 33. सो आन्सर इज 33. वजा 1 का केलास डबल काउंटचा तुला अधिकार नाही. किती सोपं आणि साधं आहे. येस पुढे. आता हे गणित तुमच्यासाठी होमवर्क टाईपचं असेल. हे गणित मला तुम्ही सोडून दाखवायचं. नाही सुटलं तर तुम्ही मला कमेंट करा की हे गणित सोडून दाखवा. मी हे गणित तुम्हाला शॉर्टमध्ये एका यूट्यूबच्या सोडवून दाखवेन. ठीक आहे. ते तुम्हाला गणित असेल सोपं आहे. बघा आपण आपल्याला कसं करायचं आहे एम घेतला बरोबर एस घेतला बरोबर. जागांची काय केली त्यांनी अदलाबदल केली. नवीन ठिकाण कोणाचं मिळालं मोहनचं. तुम्ही काय कराल मी सांगून ठेवतो. तुम्ही काय कराल मोहनचं मिळालं म्हणजे जुनं कुणाचं होतं जुनं आमच्या सोहनचं होतं. मग सोहनचं स्थान घ्या अधिक तुम्ही मोहनचं स्थान घ्या नवीन. तुमचं इज इक्वल टू काहीतरी येईल. त्यातनं एक वजा करा. तुम्हाला टोटल मुलं मिळतील. काय मिळतील टोटल. त्या टोटल मुलांचा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न आहे सध्या सोहन डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे. बघा जमतंय का. जमलं तर ठीक नाहीतर मग मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये ते अवेलेबल करून देईन. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की कळवा. सोपा टॉपिक होता. गुंतागुंती टॉपिक आजपर्यंत त्याला बनवलेला आहे पण तो टॉपिक खूप छान प्रकारे पण आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.